फक्त 16व्याच वर्षी स्वतःच्या ते स्थापना केली. 27व्या वर्षी अफजल खानाला मारलं आणि 51व्या वर्षी ध्येय ठेवला महाराज तर माणसं रडतील यात काय नवल आहे, माणसं रडतील यात काय नवल आहे, सरदाराच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा खाली आल्या यात काय नवल आहे, अरे घोड्याच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खाली आल्या यात काय नवल आहे. आग लागली सीतेला, सीतेचा बंबाळा झाला महाराज तर वाघ्या नावाच्या कुत्र्यानं चितेत टाकली होती ते छाती. 22व्या वर्षी समाधी घेतली तर माणसं रडली. अरे माणसं रडली यात काय नवल आहे. देवाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खाली आल्या आणि देव रुक्मिणी आईसाहेब देवाला म्हणतात देवा तुम्ही विश्वाचे मालक आहात आणि एका 22व्या वर्षाच्या मुलाने समाधी घेताना तुमच्या डोळ्यात पाणी यावं. देव म्हणतात रुक्मिणी मी मायेच्या पुढे गेलेला माणूस आहे, मी माया म्हणून रडत नाही ग, मग मी रडतो याचं कारण आहे देव म्हणते रुक्मिणी हा एक योगी देखीला नयनी ते ज्ञान संजीवनी जाणते. रुक्मिणी माता मी असा एक योगी पाहिला का याच्यासारखा पुन्हा होणे नाही. समाधीचा दरवाजा लागला, देव रडले यात काय नवल आहे महाराज. आई साहेबांच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खाली आल्या आणि आई साहेबांना देव म्हणतात मी रडत होतो तर तुम्ही गप केला मला, आता तुम्ही का रडता. आई साहेब म्हणतात माऊलीने समाधी घेतली म्हणून मी रडत नाही, तुम्ही तुम्ही रडताय म्हणून मी रडत नाही. एवढा मोठा हिरा ज्या आईनं किशोर ठेला ती आई किती मोठी असेल याचं मला धन्य धन्य दयाचे कुशी ज्ञान देव जन्मले. आणि त्याच वाक्यावरून सांगतो ज्यांचं शिवसाम्राज्य मंडळ एवढी मोठी शिवजयंती करते त्या आई साहेब जिजाऊची कुश किती धन्य असेल की तिने एक रत्न जगाला. आता एक वाक्य सांगतो ती कुश किती पवित्र असेल की त्या कुशीनं स्वराज्य दिलं, पण ती माती किती पवित्र असेल की त्या मातीनं स्वराज्याचा निर्माता जन्माला घातला. ती पुणे जिल्ह्यातली माती किती पवित्र असेल आणि त्या कुशीत आपण जन्माला आलो तो महाराष्ट्र किती पवित्र असेल. महिला मंडळ जगाच्या पाठीवर एक स्थळ असं झालं का त्या स्थळाला गोपाळ कृष्णाचं तोंड लागलं. जगातलं एकच स्थळ की ज्या स्तनाला कृष्णाचं तोंड लागलं आणि जगातली एकच मांडी तर त्या मांडीवर साक्षात गोपाळ कृष्ण खेळला. देव ज्या मांडीवर खेळला ती एकच मांडी, देवस्थानातलं दूध पेलं ते एकच मांडी आणि जगात एकच पाय महिला मंडळ की ज्या पायाला स्पर्श देवाचा झाला तो जिजाबाईचा पाय. पण आपण म्हणू या जगात एकच कोस की तिनं शिवाजी सारखा राजा आम्हाला काय बोलायचं ना राजा शिवाजी दिला आणि तो शिवाई देवीच्या नवसावरून दिला म्हणून तर नाव शिवाजी. हात एक बोलणे दोन आणि हसणे तीन. हसत जा. जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात, जी गालात असतात ती गद्दार असतात. हसू गेलं रे हसू गेलं रे हसू या जगातून हसू गेलं. बदली झाली प्रत्येकाच्या हातात खोकले. लय वेळ गेला चेन सुद्धा खोली नाही, अख्ख्या पोटात पाणी गेलं. पोरग झोळीतून उठलं आणि त्याला भूक लागली, लई रडायला लागलं पोरग म्हणून आईनं पोरग फरशीवर सोडलं आणि त्याला दूध तापून आणायला गेली. दूध घेऊन आली, ताटामध्ये दूध थंड केलं, बाटलीमध्ये ओतलं, बुज बसवलं त्याला आणि पोराला द्यायला खाली वाकली. पोरग खाली बारीक होतं टेकेल, त्याला उठता येत नव्हतं. मग त्याच्या तोंडात बुज द्यावा का नाही, खाली हात केला वर बोलत राहिले. कुत्रीचं पिलो तिचं पिलू पाहत राहिलं, कुत्रीचं झुगून गेलं.
मोबाईलमुळे हसू गेलं तुमचं काय झालं? एकाल कोणती माणसं झाली, एकटीच बसत आहे. येडे बाबरी, तुरी, सिमेंटच्या नळी, कांद्यात. मग कांदे पोसणं काढून या. 3 महिन्याचा झालाय पट्ट्या. मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली, मोबाईलमुळे संवाद संपला, मोबाईलमुळे माणसं चिडचिडी झाली, मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली, मोबाईलमुळे दृष्टी गेली, मोबाईलमुळे दृष्टी गेली आणि मोबाईलमुळे झोप गेली. झोपत नाही मोबाईल वापरणारी माणसं. त्यांना जर झोपताना मोबाईल नसला की गोदडीच्या दोरे उपशी एखादा निम्या रात्री गोदडी फाटली, गोदडी फाटली. त्याचा बाप म्हणलं काल यानं खाट मोडली ना, आज गोदडी फाटली, याला झालं का? त्याच्याही म्हणली सावध होणार तर उद्या तुम्हाला फाडेल. पाया पडू शकतो, पाया पडू. मी नेहमी सांगतोय, माझे कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका, पण तुमचा मुलगा आणि मित्र म्हणून ऐका, ते खरंच. मोबाईलचा वापर थोडा कमी करा. बावळटपणा करा. ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत सोडलं. 40,000 रुपयाचं कांद्याचं बी रोप घेतलं एखादं. यंदा पावकळ्यानं रोप गेली, मग त्यानं 40,000चं रोप घेतलं. 20 बाया घेतल्या कांदे लावायला. ओल्यात. तुम्ही ओल्यात लागता का कोरड्यात? तुम्ही कोरड्यात लागता, आमच्याकडे ओल्यात लागतं. पाणी सोडायचं मग कांदा लावायचा. कांदे लावायचे तर त्यानं बाया घेतल्या 20. 300 रुपये रोजाला, म्हणजे 6,000च्या बाया. आणि त्या अवलादीला मोटर चालू करायला लावलं विहिरीवर. विहीर बरीच लांब होती, 3 किलोमीटर. ती विहीर जवळ गेलो, खोकं उघडलं मोटरीचं, बटन दाबायचं ना, तेवढं फोन आला. तसाच वावरात आला. वाफेत आला, पाणी कुठे? परत गेला तर लाईट गेली. करून दिले ना 6,000. पाहता का? हात 1, बोलणे 2, हसणे 3 झाले बरं का तशी. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4. सगळे प्राणी आडवे, एवढाच गडी उभा आहे. बैल आडवा आहे पण अवताला सरळ आहे, यावला दिसाय सरळ आहे. हात 1, आता 14च्या 14 नावं सांगतो म्हणजे मला पुढे सरकायला. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8, बुद्धी 9, पुण्य 10, कर्म 11, देवाला मिळाला नाही 12, देव इच्छा करता 13 आणि हाच देव आहे 14. देव सत्य आहे, संत सत्य आहे, ग्रंथ सत्य आहे, जन्म सत्य आहे, मृत्यू सत्य आहे, ज्ञान सत्य आहे. पण ज्ञान एम.ए. बी.ए. नाही. यांना कोण खात? नवीला हा लगेच लक्ष शिमीला तू आणि इंग्लिश मिडियमला, इंग्लिश मिडियमला ते पण मराठी मिडियमला. आपण असं शेअर करू शकतो. 2-4 दिवशी घेणार. नजरेने टोटल त्या मामाला एकच मुलगी, त्या मामाला एकच आहे. मामाला मुलगीच नाही, त्या मामाला मुलगी नाही ना, एकच आहे. लगेच लक्ष 7वीला. पुढे राहतो करंट लावून घ्यायचा. देव सत्य आहे, सत्य सत्य आहे, देव सत्य, संत सत्य, ग्रंथ सत्य, जन्म सत्य, मृत्यू सत्य, ज्ञान सत्य. फायनल झालं. कीर्तनातला 2रा मुद्दा संपला. कीर्तनातला 3रा मुद्दा आज
गायक वादक मंडळाने माई सिस्टीमध्ये या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये शिव साम्राज्य प्रतिष्ठान कार्यक्रमाचे आयोजक संयोजक दिले का माहिती हा याच्यावर शिव साम्राज्य प्रतिष्ठान सटाणा कार्यक्रमाचे आयोजक संयोजक भूषण सोनवणे गायक वादक मंडळाने माई सिस्टीमध्ये बचत गटाचे माय माय नागरचे माय कोणाची पोरं दाखली उद्या कोणी म्हणाय नको मा मटक्यावाले आकड्यावाले जुगारीवाले गावड्यावाले बापाला धोका देणारे 90 मारणारे खांदावाले रस्त्यावाले पुरीला बापाला धोका देणारे पुरी बिरी गायक धन्यवाद आणि सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि पहिल्यांदा भूषण साहेबांचं कौतुक करवते असं एवढा भव्य दिव्य सोहळा त्यांचा आणि त्यांच्या मंडळाने केला. धन्यवाद. आणि शिवाजी महाराज आपण म्हणतो शिवाजी महाराज पण आपल्या रक्तातच शिवाजी आहे. रक्तात शिवाजी तुमचं रक्तच गोठलं तुमचं रक्त इतकं बदल झालंय ती माशी नाही ना माशी ती माशी नाही ना कोणाचीच इसके बिना मैं बर्बाद अगर मैं नहा मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. इश्क ही मेरी जिंदगी पागल है तू पागल. चला पुढं हे जे रक्त आहे शिवजयंतीला आपल्याला संकल्प करायचा हे कलियुग आहे. पुन्हा एकदा सगळ्या मंडळीला धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. मृत्यूला आतापर्यंत चाललं काय देव सत्य फायनल आहे तसं शिवाजीचं राज्य सत्यच आहे. आणि पुढे सांगतो तुम्हाला गाव तिथं शाळा गाव तिथं विहीर गाव तिथं पाणवता गाव तिथं तंटामुक्ती हे शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं. एक वाक्य सांगतो ग्राम विकास खातच मुळात पहिलं शिवाजी महाराजांनी शोधून काढलं. लोक मागून ते बदलतात नाही तर ग्राम विकास खातं ही पहिली निर्मितीच मुळात शिवाजी महाराजांनी केली. एक आणि अष्टमहामंडळ जे आहे ते अष्टमहामंडळ सुद्धा अष्टमहामंडळ सुद्धा पहिलं कोणी काढलं शिवाजी महाराज. आणि एक धनात ठेवा बसलेली सगळी माणसं या 4 वर्षामध्ये न भूतो न भविष्य ती शिवजयंती व्हायला लागली. 5-6 वर्षापूर्वी आपण लहान असताना फक्त शाळेमध्ये शिवाजी महाराजांचा फोटो ठेवायचा. शिक्षकांना 2-3 मिनिटं बोलायचं शिवाजी महाराज असे होते शिवाजी महाराज तसे होते. मग त्यांनी त्या फोटोला हार घालायचा आपण टाळ्या वाजवायच्या गुलाब झाली शिवजयंती. आज नाही आज महाराष्ट्रातल्या तरुणाच्या मनगटातच शिवजयंती आहे. आज महाराष्ट्रातल्या रंगीतम या विचाराचा माणूस पटलं तर हा म्हणा शिवजयंती म्हणजे आपली दिवाळी आहे. व्हायलाच पाहिजे. काय करायचं नाही पण काय त्यांनी आपल्याला कमी केलंय काय कमी काय केलं काय करायचं नाही. शिवजयंती टोले क्षण केली पाहिजे करायला पाहिजे. कौतुक करावं या शिवजयंतीचं. काय एवढं मोठी भव्य दिव्य शिवजयंती काही आता होती शिवजयंती आली का मला सहज गर्दी हा इतके अडचण येत लोकांना हे आता खरं बोलावं का राष्ट्रप्रेमच राहिलं नाही फक्त स्वार्थ प्रेम. तुम्ही आता माझ्यापुढे बसले ना खरंय 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 पटलं आपल्याला खरंय. मी निघून गेलो ना अरे धंदा आहे त्याचा. करेक्ट. आता युवकांना बदल होणं काळाची
शिवजयंती मनापासून केली पाहिजे. पण आता शिवजयंती मिरवणुकांची नाही करायची, आता गुलाल उधळण्याची नाही करायची, आता ते स्वतःचे विचार बदलवण्याची शिवजयंती. आता मिरवणुका काढून शिवजयंती गुलाल उधळून करायची नाही. आता मी शिवसैनिकच आहे हे स्वतःच्या मनानं पटवून दिलं पाहिजे. अशी सगळ्यात तरुण पोरांना एक वाक्य सांगतो, शिवजयंती तात्पुरता मेकअप ना करू. नव्या नवरीची मेकअप टिकत नाही. नवी नवरी पाहिजे ना, किती सिस्टमॅटिक बोलते. तेव्हा मेकअप करते. नवी नवरी पहा, लग्नात सगळी लोक नवरीकच पाहते. मेकअप. रविवारी लग्न झालं, सोमवारी खंडोबा झाला, मंगळवारी नवरी गेली, शुक्रवारी आली. ज्याचं लग्न सोमवारी होतं ते स्टँडच होतं. आता नवरी आला मेकअप बिकअप करूनच होतो. वन साईड भांग बागला तर गोचिड्या उभंच होत. ती नवरी गाडीतून उतारली, हे 5 मिनिटं तिच्या कुठं हीच होती का स्वतः. आपल्याला का असला का काय उत्तर नीट आहे. त्या नव्या नवरीची मेकअप टिकत नाही. आपल्याला शिवजयंती लोकांना दाखवायसाठी नाही करायची, आपलं हृदय शिवाजीला देण्यासाठी करायचं. आपल्याला लोकांसाठी शिवजयंती करायची नाही, आपल्याला स्वतःसाठी करायची. सगळ्या तरुण मंडळीला शिवजयंतीला सांगतो, पटलं तर हा म्हणायचं आपल्या किल्ल्याला. पोरानं तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो. तुमच्यातली कर्तृत्व शक्ती जागी करा आणि तुम्ही कुणीतरी आहात हे दाखवून द्या. तुमच्या शाळेत डोकं चालत नाही, शिकवलं शेती कर, काय फरक पडत नाही. आणि शेतकरी काही कमी असं समजू नका, हा भ्रम झालाय लोकांचा. आता काही लोक म्हणते बा मुलगी सर्विस वाल्याला द्यायची, पुरीच्या बापाच्या डोक्यात फरक झाला. मुलगा चिटकेल पैसे, मुलगा चिटकेल पाहिजे, मग वायर दे त्याच्या हातात. महाराज तुम्हाला शिवजयंतीला सांगून देतो, एक दिवस या देशात शेतकरी राजा होणार. तुम्ही म्हणाल महाराज आता शेतकऱ्यावर वाईट दिवस का? एक, शेती निसर्गाच्या अधीन आहे, आणि 2, त्याने पिकवलेल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याला नाही. जर कधी निसर्गाने त्याला साथ दिली आणि भाव ठरवायचा अधिकार दिला, ती कोणताच रामराम घालायचा. शेतकरी फुगीर, त्याला गरज नाही. यंदा पोटापुरतं पाणी आणि खाण्यापुरतं धान्य पिकणार, यंदा ते कोणला रामरामच घालते. राजा तो मग तुम्ही म्हणाल शेती परवडत का नाही? महाराज म्हणून सांगत नाही, तुमचा मुलगा म्हणून सांगतो. ऐका, एक, वारंवार त्या जमिनीत तेच पीक घेतल्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली, यावर आपलं मत काय? 2, टाटा बेटरी, निराय कत्तर, राऊंडअप, गोल्ड, M45, M35, अविनाश या तणनाशकांमुळे जमिनीतले जीवाणू गेले. 3, युरिया, अमोनियम सल्फेट, सुपर फॉस्फेट, इफ्को, दाणेदार केमिकल युक्त खतामुळे जमिनीत बॅक्टेरिया राहिला नाही. 4, शेतीला बांध नसल्यामुळे बांधाला झाडं नाही, आणि झाडं नसल्यामुळे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड मिळत नाही. 5, शेतीला पाण्याचं नियोजनच नाही, पाणी लावून देतो लागणार जातो, दुसऱ्याचे कांदे भरून मोकळा. आणि 6, शेतकऱ्याच्या खाद्यामध्ये कुटुंब करता जो माणूस आहे, कुटुंब करता, त्याचं घरातल्या माणसांनी व्हॅल्युएशन कमी केलंय. त्याचं ऐकायचंच नाही असं ठरून टाकलं तिघांनी घरात. बायकोनं, पोरानं आणि पोरीनं तो येडा करून टाकला. बायकोनं डायरेक्ट पोराला सांगितलं त्याचं ऐकलं, तो पहिल्यापासून तसा. त्याला मी 9वी पासून पाहतो.
भाषा कोणची ते शिंगराची भाषा कार्पेची अजून त्यांना त्यातलं माहित नाही त्यांना त्यातलं माहित नाही पोराची भाषा पोरीची भाषा आमच्या पप्पांना नाही ना अजून मॅनर शिष्टाचार या गोष्टी आमच्या पप्पांना अजून मॅनर्स नाही या तिघांनी मिळून पप्पा केला येणार तो झाला दिंडी तिने करीन आला आमच्या बोकांनी अशी खांदे लावायचे आज तुमच्या माझ्या घरात हे चित्र झालंय का नाही बोला आणि याच्यामुळे ते 17-18 वर्षाचे पोरं झाले कारभारी एवढे महाराज आज 12वीचा पेपर होता पहिला 3 तारखेला 10वीचा पेपर आहे पहिला 23 तारखेला 10वीचे मोकळे होणार आहे 16/3ला विज्ञान 1 आहे 18/3ला विज्ञान 2 आहे आणि 12वीचे 5 तारखेला मोकळे होणार आहे 5 मार्चला झाले मोकळे ते 12वीचे 10वीचे 23 मार्चला मोकळे होणार 100 पोरं जर पेपरला आले तर त्यातले 80 पोरं गाडीवर येतात पेपरला होतं का आपल्याला काय आपल्याला पार्टी होती पार्टी तिला साधा नाही नुसतं खापार खापराची थोडी तो म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची पत्र्याची पाटी अशी नमुनी होती थुका लावली तरच वाटायची नाही तर वठतच नव्हती आपण आयडिया केली लिहायचंच बंद केलं पेन्शिडी खाला सुरुवात बरं आपल्या दप्तराची पिशवी म्हणजे काय शाग होती काय खताची गोल आणि तिच्यात काय दप्तर होतं का कवठ बोरचीचा कमराला काय पट्टी होती का करगुट्याला लाकूड भूक लागली का आटा चालवायचा आणि जेवला का आटा उतरायचा आणि अंडरपॅन्टचं नवी पोत नाही अख्खा मोकळा कार्यक्रम होतं का नाही लबाड बोलायचं नाही आणि तेव्हा पहिलं वड्याला पाणी राहायचं हिवाळ्यात उन्हाळ्यात आपण आंघोळीला कुठं सगळे मोंगळे चड्ड्या वड्याच्या कलाला आपण वड्या बाहेर याचं वाळून पसरायचं तापलं का परत पाणी अंतावर जर घरचे आले चड्ड्या वड्याला एक तरुण पोरांना सांगत होतं पहिली आपल्याला स्वशिवजयंती करायची या कौतुकाच्या शिवजयंती नाही करायचा पोरांना तुम्हाला जे क्षेत्र आवडतं ना त्याच्यात तुम्ही चॅम्पियन व्हा डायरेक्ट मध्ये डोकं नाही शाळेत डोकं चालत नाही ना डायरेक्ट ग्राउंड चॅम्पियन ग्राउंडवर डोकं चालत नाही ना व्यायाम कर पहिलवान 2-3 वेळा पडशील एकदा महाराष्ट्र केसरी होशील ना लई बुद्धी वाढेल तू एमपीएससी दे युपीएससी दे नेट दे सेट दे काही जमत नाही टपरी दाब गारगारी कुल्फी बावी ते जमत नाही मशीन आलं 150 दिवसभर 2 भेटले 300 ते जमत नाही जागा मोकळी आपण काय बोल हे जमाना थोडा तुला ते जमाना अरे 16 वर्षी पोटातलं रक्त जर भावनेमध्ये पुढे दिले तर आपल्या निदान पोट भरायची तर आपल्याला सांगू नाही गारगारी का कुल्फी का पावी का तरुण पोरं ही संधी पुन्हा नाही तुम्हाला आता वाईट वाटेल इंदुरीकर काय म्हणतो काळ बदललाय आता 12वीच्या पोरांची परीक्षा संपली ना स्पेशल एखाद्या कापड दुकानात कामाला राहा किराणा दुकानात कामाला राहा 3 फायदे होतील 1 कामात राहिल्यामुळे मित्र कमी होतात 2 व्यसन कमी होतात आणि 3 पैशाची किंमत कळते शहरामधल्या पुरी ना पुरीनो शहरामधल्या मोठ्या शहरातल्या पुण्या मुंबईच्या 12वीचा पेपर जर 5ला संपला ना 5 तारखेला त्या पुरी 6 वाजता कंपनी मॅनेजरला गाठवतात हात जोडणार पाया पडणार 2-3 महिने ट्रेनिंगला जागा द्या थोडस पेमेंट नाही दिलं तरी सर्टिफिकेट पण तुम्हाला द्या त्या पुरी कंपनी जॉईन करतात अप्रेंटिसशिप मध्ये काही का होईना पेमेंटही मिळतं खर्चही सुटतो कामातही राहते ना अनुभवाचं सर्टिफिकेटही होतं
पूर्ण CAT करा, MSCIT करा, कॉम्प्युटर करा, कराटे बिराटे शिका. आता तुम्हाला आम्ही खरं बोलायला गेलो का तुम्हाला येतो राग. आमची झाली पंचायत, पण आम्ही खरं म्हणून सांगतो. मी पहिल्यांदा सांगतो हा विनोद आहे. मग माझं बोलणार आता खरं, आणि मग लोक म्हणतात महिलांना इंग्रजीकर बोलतो. तसं नाही, मी बोलतानाच तुमचा मुलगा म्हणून मित्र म्हणून बोलतो. त्यामुळे तुम्ही त्याचा बाहू करायची काय गरज नाही. पूर्ण मस्तपैकी कराटे बिराटे शिकायचे चांगले टॉप. मी लय पुरीचे लाड करतो. मला मुलगी मला लय पोराचे लाड, पुरीचे लय लाड. पोराला 5चा पेन, पोरीला 15चा. पोऱ्याचा बूट 500चा, पोरीचा 1000चा. मरून जाऊ दे. पोऱ्याचा ड्रेस 500 1000चा ना, पोरीचा 5000चा. त्या ती बिचारी एक दिवस आपल्या घरातून जाणारच. फक्त एकच वाईट आहे, ती आपल्याला विचारून गेली पाहिजे. मस्तपैकी कराटे बिराटे शिकायचे चांगले, फायटिंग बिटिंग, बॉक्सिंग विक्सिंग. अरे 7:30 वाजता पोरगी कॉलेजमधून आली तरी तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघिणी येणार. कराटे बिराटे सगळे 2-3 पोरांनी छेडछाड काढली, एखाद्या कानपट्टीत ठेवून गेली, 2 सापडायचे सुद्धा नाही. रोज उठून तेच ऐकायचं, रोज उठून तेच ऐकायचं. इथून पुढे मुली सुद्धा सक्षम झाल्या पाहिजे. काय म्हणते तुमचं? नुसतं ऐकतच राहायचं, ऐकतच राहायचं, ऐकतच राहायचं. काय किंमत? रोज उठून त्याच बातम्या ऐकायच्या, त्याच बायकाच्या मुलींवर आणल्या, मुलीवर आणल्या, मुलीवर आणल्या. मुली सुद्धा थोड्या खणकर झाल्या पाहिजे. काय म्हणते? चांगले जाता सुट्टीमध्ये चांगलं टायपिंग बिपिंग करायचं, CAT करायची, कराटे बिराटे शिकवायचं. काय फरक पडला तर चांगलं. इथून पुढचा काळच वाईट आहे. स्वतःच्या बरोबर राहायचं, रोज उठून तेच ऐकायचं नाही. चांगलं शिका बरं मस्त पैकी. पोरगी SP जर झाली 100 पोलीस आहे तिच्या हाताखाली. आणि महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगले म्हणून तर जनता जागेवर. त्यांनी काय काय सांभाळावं. गर्दी झाली पोलीस, ट्रॅफिक झाली पोलीस, नवरा बायकोचं भांडण पोलीस, पोरगी पळून गेली पोलिसांनी त्याला म्हटलं पाहिजे इकडे पोरगी गेली का पळून तुम्ही चला आतल्या खोलीत चला. पोरगी गेली तू काही कुंभ मेळायला गेलता का? इथून पुढचा काळ वेगळा आहे. काय म्हणते पोराने तुम्ही MPSC द्या, UPSC द्या, नेट द्या. मी म्हणतो 5 याला नापास होऊ द्या. काय फरक पडत नाही हो. एकदा पास झाल्यावर लाल दिवस ही शक्ती जागी करा तर शिवजयंती. नुसतं 2 दिवस उड्या हाणून जमणार नाही. काय मत आहे तुमचं? शेती का परवडत नाही त्याचं हे कारण आहे. आणि शेती ठिबक जर केली, पाण्याचा योग्य वापर केला, ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड मिळाला तर शेती परवडू शकते. तुमचं काय मत आहे? कधी नव्वद डाव लागला 10 वर्षाला एकच दिवस लागला तो एक दिवस लागला काय 5,000चा का 7,000चा जे दणका उठावला लावाय शेती नाही. शिवजयंती ही करा का कर्तृत्व शक्ती जागी करा. 2 महिला म्हणून पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा. पाणी जपून वापरा. पाण्याचा वापर नैसर्गिक संपत्ती आहे, जपूनच केली पाहिजे. 2 वीज जपून वापरा. ही नैसर्गिक संपत्ती आहे, एक दिवस धोका देणार आहे. 3 वाणी जपून वापरा. आणि मुलींना असं काहीतरी बनवा, काही रोज उठून तेच ऐकायची पाहिजेच नाही पाहिजे. तुम्ही 2 जण 2 पडदेवाले का एक सेपरेट आहे? एका याच्यावर जोडता येते नाही का? सॉकेट करा. मस्त पैकी करायची. हे मुद्दे काळाची एक फायनल झालं. तरुण मंडळी पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा. आणि तरुण पोरांना 3 गोष्टी सांगतो. अंगातली ताकद जपून वापरा. आता मारामाऱ्या करायचे दिवस राहिले नाही. कायदा कडक झालाय.
पोलीस यंत्रणा सतर्क आहे. ती दंगली करायची मोर्चे काढायचे दिवस गेले. आता ती पूर्वी होते टपरी पडून जा. आता 100% त्यांचा शिशी केला आहे. जर कधी क्लिप मध्ये दिसला ना तू टपरी पेटवता अशी फुटी गुत्तन पण फुटा उपटन पण फुटी नाही. तीनच गोष्टी करा. काळ्या आईची सेवा करा, गोठ्यातल्या गाईची सेवा करा, घरातल्या आईची सेवा करा, भारत मातेची सेवा करा. अंगातली ताकद जपून वापरा. मोटरसायकल चाललं कुत्र्याला लादा पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज का? आता वाढदिवस साजरी करायची पद्धत आणली डांबरीला, हायवेला. पण केक ठेवायचा चौकात, सामुदायिक लग्नी करायची. केक पण लग्नी एकत्र करायची. एकमेकाच्या तोंडात घालायचं म्हणून 90 पेड एकमेकाला बापाच्या नाका मारायच्या. सांगा खरंय का खोटं आहे? लावणारे पोरं मी म्हणतोय खरंय का खोटं आहे? फक्त खोटं नाही. हा विनोद नाही, याला कुठेतरी कंट्रोल व्हायलाच पाहिजे. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा. लक्ष्मी चंचल आहे. आमचे जुने म्हातारे असे होते शेतकरी, नवीन गहू निघेपर्यंत जुने विकायचे नाही. इतके हुशार म्हातारी माणसं का असायची? न जाणो निसर्ग येतो नाहीच विकला. हातातलं खाद्य का सोडायचं? याला दूरदृष्टी म्हणायची. मुलगी नवऱ्याच्या घरी चालली ना, पोरीची आई तिला पूर्वी सांगायची, पोरीला इकडे ये, पोटभर खायचं आणि कष्ट करायचे, तक्रार येता कामा नाही. का सांगायची ती आई? असं तिच्याकडं कमी दृष्टी नव्हती, दूरदृष्टी होती. का? उद्या जर माझं शरीर आणि माझी जर माझ्या घरातच किंमत कमी झाली तर मी माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटलं का करावं? काय दृष्टी आहे? माझ्या मुलीला आज थोडा त्रास झाला तरी, पण उद्या माझं शरीर थकेल, मला खायला मिळणार नाही आणि माझ्या अंगाला सुद्धा साडी मिळणार नाही, तेव्हा माझ्या मुलीची चिंता कोण करेल? मग आज मुलीने कष्ट केले तर उद्या मुलगी सुखी जगेल. काय दूरदृष्टिकोन होते जुन्या लोकांचे. महाराज, जुन्या लोकांना इंजिनियरची घरं बांधाय सुद्धा गरज पडली नाही, पण अजून घरं पडली नाही. आपल्या आजनं बांधलेलं मातीचं घर अजून तसंच तसं. आपल्या स्लॅबला तडा गेला. इंग्रजांनी बांधलेली धरणं अजून तशी तशी. आपली उद्घटनाच्यात वाहून गेली. निमा फुटलं का? उद्या राज्य शिकू लावला तर वाईट दिवस. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा. पैशाला फार किंमत आहे आणि राहणार आहे. आपण म्हणतो बा पैशाला कोण खातं, तसं नाही. पैसा नसल्यावर कोण खातं? इथून पुढचा काळ पैशावर, थोडे कमवले पाहिजे. नाही असं चालणार नाही. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा कशातही पैसा घालू नका. शेतकरी वर्ग ठिबक मध्ये पैसा घाला. इथून पुढे ठिबकमुळे जमिनीत काही पाण्याचं प्रमाण पाहिजे तेवढं जर दिलं तर यदा कदाचित ते त्याची जीवाने वाचू शकतात. शेती, मी स्वतः शेतकरी आहे, शेती सिस्टमॅटिकच करा. जर कुटुंब निर्व्यसनी असेल आणि कष्ट करणारा असेल तर 2 एकर जमिनीवाला सुद्धा 4 चाकी वापरू शकतो. आता त्याच्या पुढचं जाऊन सांगा, दूध घालणारी जी माणसं आहेत, किटली वाळायच्या आज जो घरी येतो तो दुधावर स्लॅब टाकतो. जो किटली इसरून येतो, किती भाव द्या,
उपयोग नाही. कशाचे पैसे घालतात. आता सगळ्या लोकांचा मोबाईल आहे. आता काय करायचं लग्नपत्रिका छापायची. उभ्या महाराष्ट्राला कळतंय ना 2 मिनिटात तुझ्या घरी कवा तमाशा. कावळ्याचा बाग 300 नावं छापान हिंडा बोंबलं तुला आला. काय कर एक पैसा पत्रिकेत घालायची गरज नाही. कशाचे पैसे. चांगले बसून लोक जेवत होते. उभ्यानं जेवण सुरू केलं. ते वराड नाला एक टाकी हातात घेत. एकाला भातच सापडा नाही ती ताटलीच घेऊन गेली. एकाला भात सापडला तर वरण सापडला. तेवढं एकानं ढाका लावला तो भातच सापडला. तो वैतागनाला उडत गेला नाही. चांगले गोल गुलाबजामू होते. लांबकुळे केले असं नाही राहिला गुलाबजाम. चांगले बुंदी गुलाबजामुन सेपरेट होते. केले राजा एवढा राजाला कळलं सुद्धा नाही. राजाची टाकली आता लग्नात एक खाशी पद्धत आली. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केले गेट. तो नवरदेव भाड्या भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो. लिंबा घालता आता 100ला झाला. त्याच्या पुढे ते चपटीसाठी लटकेले. नवरी माग मेकअप केलेल्या कणवऱ्या. ब्युटी पार्लरला जाती कणवऱ्या. ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतं. पूर्ण पहिलं फेसिंग करावं लागतं. नंतर मिक्सिंग करावं लागतं. नंतर सिरेमिक्स करावं लागतं. नंतर हेअर सेटिंग करावं लागतं. असे 4 पायऱ्या आहेत. 21 दिवसाचा कोर्स आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे डांबर होत. मिक्सिंग म्हणजे याला सेफ डेट. सिरेमिक्स म्हणजे इथल्या भट्टीत चमकी. आणि हेअर सेटिंग मध्ये असं असतं केस धुवून घ्यायचे मोकळे करायचे. त्याला 3 भाग आहे. त्याचा एक फुगा करायचा. याला म्हणायचं पॉप. हा भाग मुडकून घ्यायचा आणि एक पट घालावी पाहिजे. याला म्हणायचं टेव यावी. आणि एकच बाजू बांधायची. ही बाजू मोकळी. चला हवा येऊ द्या. कलवरीने असं गेलं. नवरदेव पडलं गोड्यावर त्याच्या पुढे तो बँडवाला ऐकू द्या. एकदम शांतता. जसं प्रेम पेटवायचं.